मिऱ्या कोल्हापूर महामार्गाचं काम सुरू असताना कुवारबाव येथील व्यावसायिकांची दुकानं हटवण्यात आली। घरं देखील अतिक्रमणामुळे दूर झाली। मात्र महावितरणाचे विजेचे खांब अद्यापही रस्त्यावरच आहेत। त्यामुळे कुवारबाव येथील महामार्गाचं काम रखडलेलं दिसून येतं। महावितरणाने रस्त्याच्या मध्यभागी असलेले विजेचे खांब हटवले पाहिजेत असं तेथील नागरिकांचं म्हणणं आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किशोर मोरे यांनी। रत्नागिरी शहरालगतचा हा मिऱ्या कोल्हापूर मार्गावरचा कुवारबावचा परिसर आणि या परिसरामध्ये मिऱ्या कोल्हापूर ह्या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम अत्यंत वेगाने सुरू आहे। पण ज्या पद्धतीने राष्ट्रीय महामार्गाने आजूबाजूच्या दुकानदारांना ज्या पद्धतीने हटवण्यात आलं आणि त्यांना जलद गतीने बाजूला करण्यात आलं, तेवढी तत्परता आज तीच कंपनी महावितरणच्या बाबतीत का दाखवत नाही असं सामान्य लोकांना प्रश्न पडलाय। आज ह्या रस्त्याचं रुंदीकरण होतंय, एका बाजूला दुकानं पण बाजूबाजूची सरकली, पण रस्त्याच्या मध्ये ह्या महावितरणचे असलेले पोल आजही या नव्या मार्गाला अडचण ठरत आहेत। एकंदरीत महावितरणचा कारभार बघितला तर एकंदरीत सामान्य माणसामध्ये ज्या प्रतिक्रिया बघितल्यात तर महावितरणबद्दल श्रद्धेत सगळेच जण नाकं मुरडतात आणि त्याचाच प्रत्यय कुठेतरी ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। मिऱ्या कोल्हापूरचा कुवारबाव परिसर हा अत्यंत गजबजलेला भाग आणि ह्या ठिकाणची बाजारपेठ आता जवळपास उद्ध्वस्त झाले असंच म्हणावं लागेल। पण त्या मार्गातले जे अडचण ठरणारे जे विद्युत खांब आहेत ते महावितरणने किंवा संबंधित मिऱ्या कोल्हापूरच्या ठेकेदाराला अजूनही बाजूला स्थलांतरित करता आलेले नाही आहेत। त्यामुळे ह्या परिस्थितीमध्ये जे रस्त्याचं काम चालू आहे ते कुठेतरी अडथळा ठरतोय आणि त्यामुळे विलंब होतोय। त्याचा पादचाऱ्यांना वाहनधारकांना त्रास होतोय हा भाग वेगळाच, पण महावितरणने या बाबतीत तरी तत्परता दाखवायला हवी आणि तत्परता दाखवताना सामान्य माणसांना सुद्धा दिलासा द्यायला हवा, एवढं मात्र नक्की। टाइम डिले करता दीपक मोहिते किशोर मोरे, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।